नमस्कार मित्रांनो, कर्मसन्यास योग नावाच्या 5व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आपल्याला एका मोठ्या संभ्रमातून बाहेर काढतात. तो म्हणजे कर्म सोडणे चांगले की कर्म करत राहणे. हा प्रश्न आपल्या एकट्याचा नाही, हा साक्षात अर्जुनाने भगवंताला विचारलेला प्रश्न आहे. त्याचं सविस्तर उत्तर भगवंत या श्लोकांमध्ये देत आहे. आज आपण बघणार आहोत श्लोक 9 आणि श्लोक 10, जिथे श्रीकृष्ण सांगतात की एखादा ज्ञानी माणूस संसारात राहूनही मुक्त कसा राहू शकतो. बघूया श्लोक 9. श्री भगवानुवाच प्रलपन्वी सृजन गृहन्नुन्मिष निमशन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. मराठी अर्थ: बोलताना, त्याग करताना म्हणजे विसर्जन करताना, ग्रहण करताना, डोळे उघडताना किंवा मिटताना देखील इंद्रिये आपल्यामुळे वावरत आहेत असं न मानून जो ज्ञानी असतो तो स्वतःला कर्माचा कर्ता मानत नाही. म्हणजे काय? ज्ञानी मनुष्य शरीराच्या ज्या सर्व नैसर्गिक क्रिया आहेत, जो आधीचा श्लोक होता श्लोक 8 आणि श्लोक 9, यामध्ये वेगळ्या वेगळ्या क्रिया सांगितलेल्या आहेत की जसं आपण श्वासोच्छ्वास घेतो, आपण काहीतरी बघतो, बोलतो, आपण डोळ्यांची पापण्या उघडझाप करतो, काहीतरी ऐकतो, ग्रहण करतो, ते समजून आपण कुणाला तरी काहीतरी बोलतो. या ज्या सगळ्या क्रिया आहेत, आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात ज्या काही नैसर्गिक क्रिया शरीराकडून होत असतात, त्या सगळ्या क्रिया मी करतोय असं न मानता भगवंत माझ्याकडून करून घेत आहे, ती प्रकृती माझ्याकडून करून घेत आहे, या बोधावर आपण येऊ. तोच मनुष्य, जो मनुष्य या बोधावर येईल तोच मनुष्य ज्ञानी होईल असं भगवंत इथे म्हणतात. सोपं उदाहरण जर बघायचं झालं तर आपण जेव्हा झोपतो तरी देखील आपला श्वासोच्छ्वास चालू असतो, पोटातल्या पचनक्रिया चालू असतात. मग या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या आपण करतो का ठरवून की नाही माझं शरीर आहे, मला पचन केलं पाहिजे आज? नाही. ती शक्ती आहे, तो प्राण आहे, म्हणून त्या क्रिया सगळ्या चालत आहेत. म्हणजेच आपलं नियंत्रण आहे का कशावर? मग त्या आतल्या गोष्टींवर जर आपलं नियंत्रण नाही तर आपलं नियंत्रण हे बाहेरच्या गोष्टींवर, या परिस्थितीवर कसं बरं असेल? मग जर ते नियंत्रण नाही तर चांगली परिस्थिती असेल आपल्याला अनुकूल तर सुखी व्हायचं आणि नसेल तर दुःखी व्हायचं. हे बरोबर आहे का? कारण त्या गोष्टीवर आपलं नियंत्रणच नाहीये. मग आपलं नियंत्रण कशावर आहे? आपलं नियंत्रण आहे की या परिस्थितीवर जी काही रिॲक्शन, जे काही आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे, त्याची जी काही वृत्ती आहे, तो जो काही रिस्पॉन्स आहे, तो जो काही वागण्याची पद्धत आहे, ती आपल्या हातात आहे. त्यामुळे या श्लोकाच्या माध्यमातून पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे जाणून घ्यायचंय की हे जे काही चाललेलं आहे ते आपण करत नाही, ते आपोआप होत आहे. जसं काही आपण श्वास घेतो तो आपण ठरवून घेत नाही, तो घेतला जात आहे. तसे जे काही व्यवहारी जगात चाललेलं आहे त्याच्यामध्ये मी करता या भावनेतून आपल्याला दूर न्यायचं आहे. याचा अर्थ सगळं सोडून द्यायचं, माझ्या हातात काहीच नाही, असेल हरी तर देईल खाटल्यावर, असा त्याचा अर्थ काही जण घेऊ शकतात. म्हणून मी इथे नमूद करू इच्छिते, असा त्याचा अर्थ नाही. अर्थ हा आहे की आपण आपलं कर्म हे चोखच करायचं आहे, पण ते मी केलं म्हणून चांगलं झालं या भावनेपासून दूर जायचं. बघूया पुढचा श्लोक, श्लोक 10.
यामध्ये कमळपत्राचं उदाहरण दिलेलं आहे, बघूया. श्री भगवान उवाच ब्रह्मण्याध्याय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रम इवा अंबसा. मराठी अर्थ बघूया. जो मनुष्य सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आसक्ती सोडून कर्म करतो त्याला पाप स्पर्श करू शकत नाही, ज्याप्रमाणे कमळाच्या पानाला पाणी स्पर्श करू शकत नाही. आता असं का बरं म्हटलं असेल कमळाच्या पानाचं उदाहरण? कारण कमळ चिखलातच उमलतं. ते जे काही दलदल असते चिखल आणि पाण्याची त्यातच ते उमलतं. पण त्या सगळ्या दलदलीत असूनही राहूनही पाण्याचा एक थेंब सुद्धा त्या पानावर कमळाच्या पानावर टिकत नाही. त्याचप्रमाणे या जगामध्ये आपल्याला संसारात राहायचं आहे, व्यावहारिक गोष्टी करायच्या आहेत, पण त्या संसाराला त्या व्यवहाराला आपल्या मनात थारा द्यायचा नाही. असं जेव्हा आपण करू म्हणजेच काय की आसक्तीचा त्याग. काहीतरी काम करायचं, प्रयत्नपूर्वकच करायचंय, आपलं काम चोखच करायचंय, असं कोणी म्हणता कामा नये की साधक आहे हे सगळं देवावर सोडतात म्हणून हा प्रयत्नच करत नाही, हा आळशी झालाय. अजिबात नाही. आपल्याला हा सगळा जो अध्यात्म आहे, हे जे सगळे श्लोक आहेत, हे आपल्याला अधिकाधिक प्रयत्नशीलच बनवत आहेत. प्रयत्नाच्या दृष्टीनेच आपण जाणार आहोत. इथे कुठेही असं म्हटलेलं नाहीये की तुम्ही सगळे कर्म सोडून द्या आणि फक्त माझ्यावर सोडून द्या. म्हणजे तसंच आहे, सूक्ष्म फरक आहे. लोक कसं आपल्याला हवा तो अर्थ घेतात. कुठेच म्हटलेलं नाही की मला नमस्कार आणि मग सोडून द्या सगळं माझ्यावर. प्रयत्न आपल्यालाच करायचे आहेत, कारण आपल्यामध्येच तो आहे. परमात्मा सगळ्यांमध्येच आहे. त्यामुळे द्वैत भावावर हे थोडस वेगळं होतंय विषयाला न धरता, आणि मी थोडस सांगते. जोपर्यंत आपण द्वैत भावावर आहोत की आपण देवाचा आणि आपला संबंध एवढाच आहे, आपण भक्त आहोत आणि तो ज्याची आपण भक्ती करतो तो आहोत, मग आपण त्याला काहीही मागितलं आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तरी आपली भक्ती आहे म्हणून तो आपल्याला देईल. आणि मग त्याची चिंता करत बसायची, मिळणार का नाही, होणार का नाही. ही जी सगळी चिंता आहे, ही जी सगळी आपल्या मनाची घालमेल आहे, ही चुकीची आहे. प्रयत्न आपल्यालाच करायचे, आपल्याला परीक्षा द्यायची, अभ्यास आपल्यालाच करायचा, आपल्याला नोकरी मिळवायची, इंटरव्ह्यूचा अभ्यास आपल्यालाच करायचा. आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं आहे, तर त्यासाठी लागणारे कष्ट, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, काम, हे सगळं आपल्यालाच करायचं आहे. मग हे सगळं करत असताना देखील आपल्याला जसं ते कमळाचं पान त्या चिखलात पाण्यात राहून देखील ते पाण्याचा थेंब आपल्यावर टिकू देत नाही, तसंच हे कर्म मी करत आहे, मी केलं म्हणून झालं, हा जो अहम आहे आणि मी नाही केलं, मग कसं होणार. म्हणजे हे जे काही फळ आहे कर्माचं आणि त्यातला अहमभाव आहे, आसक्ती आहे, याचा त्याग जर आपण केला तर हे पाप पुण्याच्या चक्रातून आपल्याला मुक्त होता येईल. जेव्हा स्वार्थ संपतो तेव्हा कर्मातून निर्माण होणारे पाप पुण्य आपल्याला चिकटत नाही. तर यामध्ये भरपूर असे काही काही मुद्दे आहेत की आपल्याला आयुष्यामध्ये साध्य काय करायचं. दोन गोष्टी, एक भौतिक सुख झालं, मला बंगला मिळवायचा आहे, मला गाडी मिळवायची, मला चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची, निश्चित.
इच्छा असणं यामध्ये गैर काहीच नाहीये. तुम्ही या जन्मामध्ये आलेला आहात, मनुष्य योनीमध्ये. तुम्हाला इच्छा असणं हे स्वाभाविक आहे. भगवंत इथे काही म्हणत नाही, पण आपण ते कुठल्या भावनेने करतो आहोत. मी जो अहंकार आहे, मी करतोय, मी होतो म्हणून झालं आला अहंकार. मग कधी कधी नाही झालं की कसं, मग मानसिक ताण, मग स्ट्रेस, माझ्या बाबतीतच असं कसं झालं, माझं असं होऊच शकत नाही. कोण आहेस तू? आपण सगळे त्याच्या हातातले बाहुले आहोत. मनुष्याने जर ठरवलं तर तो सगळं जग जिंकू शकतो असं लोक म्हणतात. पण हे जे सगळं आहे त्याच्या इच्छेनेच चाललेलं आहे. मग जर त्याच्या इच्छेने चाललेलं आहे, या सगळ्या एकात एक गुंतलेल्या गोष्टी, मग त्याच्या इच्छेने चाललेलं आहे, आपल्याला भौतिक सुख जर मिळालेलं आहे, मग तरी देखील आपल्याला भगवंताकडून काय पाहिजे आहे. असं कधी होतं का आपण देवळामध्ये जातो आणि आपण म्हणतो मला काही नको आता, आपण काही ना काहीतरी मागतच असतो. मला बुद्धी दे, मला आरोग्य दे, असं आपण लहानपणापासून मुलांना पण शिकवत असतो की देवाकडे मागायचं आहे आपल्याला. आणि मग जसे जसे आपण मोठे होत जातो आपल्याला वाटतं मी शिकलोय किंवा शिकलीये, माझा एवढा जॉब आहे, मला जॉब मिळालेला आहे, माझं कर्तृत्व आहे. आणि मग कामामध्ये ते पुढे मागे झालं की मग आपल्याला स्ट्रेस यायला लागतो. मुळात आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हे जे सगळं आपलं आयुष्य चाललेलं आहे हे त्याच्या मर्जीने चाललेलं आहे. आपण यामध्ये कर्त्याचा भाव सोडला. माझ्या वाट्याला जे काम त्यांनी नेमून दिलेलं आहे ते मी चोखपणे करेन, ईश्वराची सेवा म्हणून करेन. या समर्पण भावावर आपण आलो की या पापापासून मुक्ती, पाप पुण्याच्या फेरा चुकवायचा आहे. आपल्याला अंतिम ध्येय काय आहे? परमेश्वर प्राप्ती. गाडी बंगला मिळवणं हे अध्यात्माचं अंतिम टोक आहे का? हे ध्येय आहे का आपलं? आपलं ध्येय असलं पाहिजे परमेश्वर प्राप्ती. त्यासाठी आपल्याला पाप पुण्यापासून मुक्त व्हायचं आहे. पाप पुण्यापासून मुक्त कधी होतो आपण? जेव्हा आपण केलेली कर्म हे समर्पण भावनेने ईश्वराची सेवा म्हणून करतो, कर्ता भाव सोडतो, अलिप्त राहतो, मोहात अडकत नाही, तेव्हा आपण पाप पुण्याच्या पलीकडे जातो असं भगवंत इथे म्हणतात. हरि ओम तत्सत.